नमस्कार, मी पौर्णिमा द सामंत फूड्स अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण बघणार आहोत रम केक आणि प्लम केक यासाठी ड्रायफ्रूट कशा पद्धतीने सोक करतात व त्याला कशा प्रकारे स्टोअर करतात. तर आज आपण नॉन अल्कोहोलिक आणि अल्कोहोलिक दोन्ही प्रकारे ड्रायफ्रूट कसे सोक करायचे ते बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण इथे ड्रायफ्रूट्स भिजवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूया. कोणत्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत व किती प्रमाणात घ्यायचे आहेत ते आधी आपण इथे बघून घेऊया. तर इथे मी 30 ग्रॅम एवढे पांढरे मनुके घेतलेले आहेत. त्यानंतर मिक्स ड्राईड फ्रूट जे आहेत ते इथे मी पाव किलो एवढे घेतलेले आहेत. त्यानंतर इथे चेरी जी आहे ती मी 100 ग्रॅम एवढी घेतलेली आहे. त्यानंतर काळे मनुके जे आहेत ते इथे मी 60 ग्रॅम एवढे घेतले आहेत. त्यानंतर टूटी फ्रुटी जी आहे ते इथे मी 40 ग्रॅम एवढी घेतली आहे. त्यानंतर ॲप्रिकॉट म्हणजे जर्दाळू 50 ग्रॅम एवढा घेतला आहे. त्यानंतर ऑरेंज मी इथे 50 ग्रॅम एवढा घेतला आहे. त्यानंतर ड्राईड जिंजर जे आहे कँडीड ते इथे मी 10 ग्रॅम घेतला आहे. आणि क्रॅनबेरी जे आहेत ते इथे मी 100 ग्रॅम घेतले आहेत. तर हे जे सर्व ड्रायफ्रूट जे आहेत ते तुम्हाला नियर बाय ड्रायफ्रूटच्या शॉपमध्ये सर्व गोष्टी तुम्हाला आरामात मिळून जातील. तर आता सर्वप्रथम आपल्याला इथे सर्वात मोठे जे ड्रायफ्रूटचे पीसेस आहेत ते आपल्याला इथे स्क्वेअर शेपमध्ये कट करून घ्यायचे आहे. तर एकदम बारीक पण करायचे नाही आहेत, साधारण मीडियम असे आपण ह्याला स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेणार आहोत. तर सर्वप्रथम इथे मी ऑरेंज कट करून घेत आहे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे ऑरेंज इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. जास्त मोठाही नाही आणि जास्त लहानही नाही. तर आता इथे आपण ॲप्रिकॉट म्हणजे जर्दाळू जो आहे तो कट करून घेऊया. हा पण आपल्याला मीडियम शेपमध्ये स्क्वेअरमध्ये कट करून घ्यायचा आहे. ॲप्रिकॉट्स पण इथे कट करून झालेले आहेत. अशा प्रकारे कट करायचे आहेत. त्यानंतर आता इथे मी ड्राईड कँडीड जिंजर जे आहे ते घेतलं आहे. याऐवजी तुम्ही इथे 1 टीस्पून तुम्ही जिंजर पावडर घेतली तरी पण चालणार आहे. तर इथे जिंजर जे आहे ते आपल्याला असं फाईन बारीक असं चॉप करून घ्यायचं आहे. तर आता इथे कॅनबेरीज घेतलेल्या आहेत मी, त्या पण आपण थोड्याशा चॉप करून घेऊया. एकदम बारीक अशा काही करायच्या नाही आहेत, साधारण मीडियम अशा आपण ह्याला चॉप करून घेऊया. किंवा तुम्ही चॉप नाही केलं तरी पण चालेल. तर इथे अशा प्रकारे मी साधारण एकदम कमी प्रमाणामध्ये असं मी ह्याला चॉप करून घेतलेलं आहे. तर त्याच प्रकारे आपण इथे आता दोन्ही मनुके जे आहेत ते पण आपण थोडेसे चॉप करून घेऊया. तर इथे मी मनुके देखील चॉप करून घेतले आहेत. त्यानंतर आता इथे चेरीज ज्या आहेत त्या पण आपण इथे कट करून घेऊया. या पण आपण मीडियम आकारामध्ये साधारण कट करून घेऊया. आता या फ्रूट्स व्यतिरिक्त देखील तुम्हाला जर अजून दुसरं कुठलं फ्रूट घालायचं असेल तर तुम्ही ते देखील यामध्ये घालू शकता, किंवा यामधलं एखादं फ्रूट जर तुम्हाला जास्त वाढवून घालायचं असेल तर ते देखील तुम्ही घालू शकता. तर इथे चेरी देखील मी मीडियम आकारामध्ये अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत. तर आता ह्याला सोक कसं करायचं ते बघूया. तर इथे सर्वप्रथम आपल्याला एक काचेची स्वच्छ अशी बॉटल घ्यायची आहे. यामध्ये आता सर्व ड्रायफ्रूट जे आहेत ते आपल्याला घालायचे आहेत. तर इथे 2 प्रकारे आपण ड्रायफ्रूट जे आहेत ते सोक करणार आहोत, एक अल्कोहोलिक आणि एक नॉन अल्कोहोलिक. तर यातला निम्मा भाग आपण नॉन अल्कोहोलिकसाठी ठेवणार आहोत आणि निम्मा भाग हा अल्कोहोलिकसाठी घेणार आहोत. तर आपण जे सर्व साहित्य घेतलं आहे त्यातलं सर्व अर्ध साहित्य आपण या बॉटलमध्ये घेणार आहोत. तर आता हे जे ड्रायफ्रूट्स आपण भिजवतोय तर हे रममध्ये भिजवणार आहोत. तर इथे मी सर्व ड्रायफ्रूट जे आहेत ते अर्ध्या अर्ध्या प्रमाणामध्ये या बॉटलमध्ये घेत आहे. तर ही जी बॉटल आपण घेत आहोत ती अगदी स्वच्छ पाहिजे आणि कोरडी हवी आहे. आणि रोज आपल्याला सकाळी ह्या बॉटलला शेक करायचं आहे. आणि ही जी बॉटल आहे ती आपल्याला फक्त रूम टेम्परेचरवरच ठेवायची आहे, फ्रीजमध्ये ठेवण्याची वगैरे काही गरज नाही आहे. ही बॉटल आपण साधारण 8 दिवसासाठी सोक करत आहोत हे ड्रायफ्रूट्स. त्यानंतर आपण ह्याचा केक करणार आहोत. जर तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर ही जी बॉटल आहे ती तुम्ही महिने अशीच ठेवू शकता. रूम टेम्परेचरवर ही जी बॉटल आहे ती आरामात राहते. यातले ड्रायफ्रूट्स अजिबात खराब होत नाहीत, कारण यामध्ये अल्कोहोल आहे त्यामुळे. पण आपण ऑरेंज ज्यूसमध्ये जे सोक करणार आहोत ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही त्याला 1 ते 2 दिवसच फक्त रूम टेम्परेचरवर ठेवून त्यानंतर तुम्ही त्याला फ्रीजमध्ये ठेवू शकता. फक्त रोज सकाळी ही जी बॉटल आहे ती आपल्याला शेक करायची आहे. तर इथे मी रम घेतलेली आहे. तर साधारण इथे मी 375 ml एवढी रम घेतली आहे. तर आपल्याला पूर्णपणे ड्रायफ्रूट सोक होतील एवढी रम यामध्ये घालायची आहे. तर एवढ्या प्रमाणातल्या ड्रायफ्रूटसाठी साधारण 350 ml आपल्याला ही जी रम आहे ती लागणार आहे. तर इथे मी अख्खी रम घातलेली आहे. आता यामध्ये थोडासा आपण टेस्टसाठी ऑरेंज ज्यूस पण घालणार आहोत. तर इथे मी रिअलचा ऑरेंज ज्यूस घेतला आहे. जर तुमच्याकडे फ्रेश ऑरेंज ज्यूस असेल तर तोही घेतला तुम्ही तरी पण चालेल. तर अगदी थोडासा आपल्याला यामध्ये ऑरेंज ज्यूस घालायचा आहे. आणि आता ह्याला व्यवस्थित असं चमचाने मिक्स करून घ्यायचं आहे.
तर इथे व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यावर ह्याला एकदा शेक करून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे रोज सकाळी ह्याला शेक करायचं आहे. तर इथे आपलं अल्कोहोलिकवाले ड्रायफ्रूट जे आहेत ते सोक करून झालेले आहेत. आता आपण नॉन अल्कोहोलिक ड्रायफ्रूट कशाप्रकारे सोक करायचे ते आपण इथे बघू. तर तशाच प्रकारे मी इथे परत एकदा काचेची बॉटल घेतली आहे. स्वच्छ आणि कोरडी हवी आहे. आता यामध्ये आपले राहिलेले जेवढे काही सर्व ड्रायफ्रूट्स आहेत ते सर्व घालून घेऊया आणि यामध्ये आपण ऑरेंज ज्यूस जो आहे तो घालून घेऊया. तर तुमच्याकडे फ्रेश ऑरेंज ज्यूस असेल तो घातला तरी चालेल. मी इथे रिअलचा ऑरेंज ज्यूस वापरलेला आहे. ही 1 लिटरची बॉटल आहे. साधारण 600 ते 700 ml आपल्याला ऑरेंज ज्यूस यामध्ये सोक करण्यासाठी लागतो. तर पूर्ण ड्रायफ्रूट्स बुडतील एवढं आपल्याला ऑरेंज ज्यूस यामध्ये घालायचं आहे. आणि इथे आपले प्लम केकसाठी लागणारे म्हणजेच नॉन अल्कोहोलिक केकसाठी लागणारे ड्रायफ्रूट जे आहेत ते इथे ऑरेंज ज्यूसमध्ये सोक झालेले आहेत. ही जी बॉटल आहे ती तुम्ही 1 ते 2 दिवसासाठी रूम टेम्परेचरवर ठेवू शकता. त्यानंतर 1 महिन्यापर्यंत तुम्ही याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. यापासून साधारण 3 ते 4 केक आरामामध्ये होतात व आपण जे अल्कोहोलिक ड्रायफ्रूट सोक केले होते त्यामध्ये देखील 3 ते 4 केक आरामामध्ये होतात. तर अशा प्रकारे आपण बघितलं की नॉन अल्कोहोलिक आणि अल्कोहोलिक हे जे ड्रायफ्रूट जे आहेत ते कशाप्रकारे सोक करायचे व त्याला कशाप्रकारे स्टोअर करून ठेवायचं. अल्कोहोलिक ड्रायफ्रूट जे आहेत ते भरपूर दिवसांसाठी रूम टेम्परेचरवर बाहेर राहतात. पण आपण ऑरेंज ज्यूसमध्ये जे ड्रायफ्रूट्स भिजवलेले आहेत ते जास्त दिवस रूम टेम्परेचरवर राहत नाहीत. तर त्याला 1 ते 2 दिवसासाठी तुम्ही बाहेर ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही त्याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं तरी पण चालेल. कारण तो ऑरेंज ज्यूस आहे तो जास्त दिवस बाहेर टिकणार नाही यासाठी. अल्कोहोल जे आहे ते रूम टेम्परेचर भरपूर दिवसासाठी बाहेर टिकतं. त्यामुळे तुम्ही ह्याला महिनोन-महिने जे आहे ते बाहेर ठेवू शकता. तसंच बघायला गेलं तर ट्रेडिशनल रेसिपीमध्ये हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते भरपूर दिवसांसाठी महिनोन-महिने हे सोक करून ठेवलेले असतात. जर तशाच प्रकारे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे जे ड्रायफ्रूट्स जे आहेत अल्कोहोलमधले ते तुम्ही भरपूर दिवसांसाठी सोक करून ठेवू शकता आणि जेव्हा केक करायचा तेव्हा तुम्ही त्याचा वापर करू शकता. तर अशा प्रकारे आज आपण बघितलं की कशाप्रकारे ड्रायफ्रूट सोक करायचे. तर आता केकची रेसिपी जी आहे ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणार आहे. तर या भिजवलेल्या ड्रायफ्रूट्सपासून आपण 2 प्रकारचे केक करणार आहोत. एक अल्कोहोलिक, एक नॉन अल्कोहोलिक, रम केक आणि प्लम केक. तर या दोन्ही केकची रेसिपी जी आहे ती लवकरच चॅनलवरती अपलोड होईल. तर व्हिडिओ बघायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला येत राहतील. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.